तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहे खामगावला. आमचा पुरा 10वा वर्ग खामगावला जात आहे, कारण 2000 विद्यार्थ्यापैकी 200 जणांचा नंबर लागलेला आहे काही. त्याच्यामध्ये आमचा पण आम्ही सिलेक्टेड झालेला आहे. त्यासाठी आम्ही आमचं बक्षीस घ्यायला जात आहे खामगावला. तर आता आम्ही वाड्याला सध्या विनीच्या घरी गेलो आहे. ही विनीचं घर आहे गाईस. आम्ही विनीच्या घरी आलेलो आहे आणि आता आम्ही खामगावला जात आहे. बड्डी आणि ते त्यांच्या गाडीमध्ये येत आहेत. आता आम्ही बस स्टॉपवर जात आहे. तिकडे बस स्टॉपवर जातो गाईज. तिथं आमची गाडी येणार आहे शाळेची. आणि कॅमेरामॅन जय आहे. जय पडद्यामागचा कलाकार आहे गाईज, जे दिसत नाही पण आता बघू शकता. हा आमचा कॅमेरामॅन. सगळे व्हिडिओ, फोटो, सिनेमॅटिक सगळे व्हिडिओ जयच घेते आमचा. आणि आजचा आमचा लुक कसा झाला हे कमेंट करून सांगा गाईज. सगळ्यांचा लुक, विनय, उदय, जय, मी आणि आमचा अनिरुद्ध. यावर्षी नवीन आहे अनिरुद्ध आमच्यासोबत. तुम्ही याला ओळखत नसाल, यांना सगळ्यांना ओळखता तुम्ही, पण आमचा मित्र आहे अनिरुद्ध काहीच. काय कर रे, तो कोणत्याच ब्लॉगमध्ये नसते आणि तो कोणत्याच ब्लॉगमध्ये नसते आणि कोणत्याच फंक्शनमध्ये सुद्धा नसते. तो घरीच राहते काहीच. तर आता आम्ही बसस्टॉपवर पोहोचलेलो आहे. आमची गाडी काही अजून आलेली नाही. तर बसस्टॉपवर आता आम्ही गाडीची वाट पाहत आहे. गाडी येणार आहे. याला फोन लाव, बंटीला कॉल कर ना. बंटीला कॉल करणार नाही. तर आता आम्ही बंटीला कॉल करतो, गाडी कधी येणार आहे काय. आमचा एडिटर, हा एडिटर आहे विनय भोकरे, हा एडिटर आहे उदय तिडके आणि हा आहे कॅमेरामॅन जय ताले. हॅलो हॅलो हॅलो. इथं आम्हाला आमचा सबस्क्रायबर भेटला होता काहीच. इथपर्यंत आम्हाला भेटायला आला काहीच, बघू शकता. हाय कर रे. मैं क्या, नमस्ते अंकल जी. तर आता आम्ही इथं किती वेळ चाललेलो आहे तरी अजून गाडी सुद्धा आलेली नाही. आता बंटीला कॉल केला, तुम्हाला येत आहे गाडी. आम्ही इथं परेशान झालो, वाट पाहू तरी गाडी आली नाही. आता बघू वाट थोडी, गाडी येत आहे गाडी. आम्ही इथं पोहोचलेलो आहे क्लासेसवर. चला. लोक वारंवार तुम्हाला हिनवतात, वारंवार तुम्हाला सांगतात की तू आयुष्यात काही करू शकत नाही, तू काही बनवू शकत नाही. आठवणीने चांगले कॅप्शन मी तुम्हाला पाठवेन. अशा प्रकारे फोटो त्यांना तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही कॅप्चर करा. ठीक आहे बाळांनो. त्या क्षणीचे त्याचे शब्द, जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेना पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी भिंत नाही.
माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी चालतो वाट माझी. अडथळ्यांना पाहून अडखळणे या पावलांच पसंत नाही, पावलांच पसंत. पेपर दिला आणि नंतर घरी गेल्यानंतर पुढच्या वर्षीचा पुढचा अभ्यास, हे म्हणजे अभ्यास नाही तर बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केला. बाबासाहेबांनी दिव्याखाली बसून 18 तास अभ्यास केला. निदान ते 10 तास करेल, मी 8 तास तर करेल. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, ती राज्यघटना वाचण्याची तर तयारी माझी पाहिजे, ती जिद्द तर माझ्यात पाहिजे. मी हे करू शकतो. आज एक उदाहरण या ठिकाणी दाखवलं. तो विद्यार्थी या ठिकाणी आला, त्याचा हे क्लासेस सर्व त्याला फ्री ऑफ शिक्षण देत आहे. म्हणजे यांच्यातही कुठेतरी एक आत्मीयता दिसते. मग तुम्हाला हे ठरवायचं आहे की या सर्वोच्च मध्ये क्लास 2 ऑफिसर मला व्हायचं आहे, क्लास 4 मला व्हायचं आहे, की या पदावर मला जायचं आहे आणि तो उद्या मीच असणार आहे, माझ्या संस्था कुणी असणार नाही. काय लागतं त्याला? मेहनत लागते, अभ्यास लागतो. आणि जो अभ्यास मनापासून करेल, मनापासून, दुसरे दाखवायसाठी करायचं नाही. त्याची सायकल भारी आहे म्हणून मला पप्पा त्याच्यापेक्षा भारी सायकल घेऊन द्या, त्याच्या पायातला बूट 150चा आहे, मला 450चा बूट पाहिजे. योगीराज लॅबडिक शहापुरीतून सनी हिवराडे या विद्यार्थ्यांनी मंचावर या. तर आता कार्यक्रम समाप्त झालेला आहे काही, आता घरी जाणार आहे. आणि एक सरप्राईज आहे, मी तुम्हाला नंतर सांगतो, आता इथे सांगू नाही शकत. मला खूप मोठं बक्षीस मिळालेलं आहे काहीच, तुम्हाला नंतर काय पार्कमध्ये जाणार आहे. आम्ही रस्त्याने चाललो आणि जे काही सरप्राईज आहे ते तुम्हाला नंतर मी सांगतो. ते मी सांगू नाही शकत काही. सबस्क्राईब. आता आम्ही आलेलो आहे नाना पार्क इथे आतापर्यंत 5 वाजता हे नाना पार्क ओपन होते. तर बघा तिकडे मस्त ट्रेन आहेत, आपण थोडा एन्जॉय करू. आज मी एवढा खुश आहे कारण की मला आज गिफ्ट आणि गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे. मला बिलू सुद्धा नव्हतं की मला गोल्ड मेडल मिळेल म्हणून, तरी मला गोल्ड मेडल मिळालं आणि हे गिफ्ट सुद्धा मिळालेलं आहे गाईज. टॉप 2 आणि माझं शाळेतून 2रा क्रमांक आलेला आहे गाईज. शाळेमधून 2रा क्रमांक आलेला आहे. हे आशीर्वाद मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत गाईज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्या आशीर्वादामुळे मला आज गिफ्ट मिळालं आहे गाईज. नाना पार्कमध्ये आमची खूप एन्जॉयमेंट चालू आहे गाईज. सगळे खेळत आहे आणि आमचा जो कार्यक्रम होता, ज्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो, तो कार्यक्रमसुद्धा झालेला आहे. जे मला गिफ्ट मिळालं ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये नक्कीच दिसेल. ते मी घरी गेल्यावर तुम्हाला शांततेत ब्लॉगमध्ये दाखवतो गिफ्ट. आणि मला गोल्ड मेडलसुद्धा मिळालं गाईज. सायंटिस्ट टॅलेंट याच्यामध्ये माझा शाळेतून 2रा नंबर आलेला आहे गाईज. आणि इकडे विनय पळू राहिलता गाईज, इकडे विनय आहे ना पळू राहिलता. तर मला खूप आनंद होत आहे गाईज. मला बिलीव सुद्धा होत नाही आहे की माझा सायन्स टॅलेंटमध्ये 1ला नंबर आला. तर हे आहे ते मित्रांनो मेडल जे मला मिळालेलं आहे, बघू शकता. आणि हे मेडल मला मिळालं हे मी चालू मला माहीत पण नव्हतं मला गिफ्ट मिळणार आहे की माझा 2रा नंबर आहे.
आणि खूप चांगलं वाटत आहे इथं. आता मला हे मेडल मिळालं, गिफ्ट मिळालं. ते गिफ्ट मी तुम्हाला नंतर दाखवतो कसं आहे कसं नाही. आणि दोन शब्द बोलवर आपल्या ब्लॉगमध्ये तुला बोलता का पाहतो काय म्हणू काही म्हण. तर बघा मित्रांनो, आपण आता ते नारायणी पार्कमध्ये खामगाव, त्यावर आम्ही अर्धा घंटे इथे खेळतो, मग घरी जातो. हे सुन की अच्छा लगा गाईज की बंटी आपल्या ब्लॉगमध्ये काही ना काहीतरी बोललेलं आहे. आणि हा चष्मा अमोलकर सरचा आहे. आणि हा चष्मा अंबुरकर सरचा आहे. त्याला आनंद मेळामध्ये त्यांना दिला होता सांभाळायला, पण त्यांनी ते वापसच मागितले. आम्ही काय करू त्याला. घरी चाललेलो आहे आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे आता आम्ही याच्या पुढचा ब्लॉग करू शकत नाही. घ्यायच्या इकडे चार्जिंग 2% राहिलेली आहे गाईज, तर त्याच्यामुळे मी ब्लॉग करू शकत नाही. आणि जे गिफ्ट मला मिळालं ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तर त्यांच्या डायजेस्ट मिळालेल्या आहेत गाईज. मी गिफ्ट रिव्हील करून दिलं, नाहीतर कमेंट करसाल की गिफ्ट काय दाखवलं नाही कारण की मोबाईलमध्ये 2% असल्यामुळे मी तुम्हाला गिफ्ट दाखवू शकत नाही आहे. ते बसला. आणि आता आम्ही जातो घरी. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर.